जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला खूप चांगली माहिती देणार आहे आणि ही माहिती तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील आणि तुमच्या वागण्यात नक्कीच फरक पडेल. आजचा विषय आहे प्रामाणिकपणा. बघा, कोण कोण प्रामाणिक आहे सांगा बरं. आपण सगळेच प्रामाणिक आहोत. पण आता जमाना बदलत चाललाय. जसा बदलत चाललाय तसं माणसंही बदलत चालली आहेत. पूर्वी लोक खूप प्रामाणिक असायची, म्हणजे आता नाहीत असं नाही म्हणता येणार. आता असतीलही, आहेतही आणि थोडीफार नसतीलही. तर फार पूर्वी एकमेकाच्या शब्दाला मान असायचा. ह्यानं हे सांगितले ना तर तेच मी करणार. पण आता असं होताना दिसत नाही. पूर्वीच्या काळी आण द्यायची म्हणजे शपथ द्यायची. खंडोबाची आण आहे, मी तुझ्या मुलाला माझी मुलगी देणार. हा जवळजवळ 20 वर्षापूर्वी बोललेली गोष्ट ती 20 वर्षानंतर नक्की करत असेल. त्यात कुठंही त्यांच्या बाबतीत गलिच्छपणा नसायचा. म्हणजे आपली मुलगी त्यांना देणार तर देणारच. किंवा एखादी गोष्ट, याचे मी पैसे घेतलेत, ह्या वेळेत मी ह्याला देणार. फक्त शब्दावर विश्वास असायचा, म्हणजेच आणेवर विश्वास असायचा. एक आण, आणि ती आण देवाला घाबरायची लोक. म्हणजेच खंडोबाची आण आहे, तुला तुळजाभवानीची शपथ आहे, म्हणजे अशा शपथीवर ते घाबरून प्रामाणिक राहायचे. त्या प्रामाणिक राहण्यामध्ये खरंच चांगुलपणा असतो. एक गोष्ट आपण चुकलो की सगळ्या गोष्टी चुकत जातात. आपण एकाच गोष्टीत प्रामाणिक राहिलो तर आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातात. परत माणसाला स्वार्थ हा जो त्याचा गंभीर आजार म्हणायला हरकत नाही. स्वार्थापोटी माणूस ह्या बोटावरची चुकी ह्या बोटावर करतो. म्हणजेच आत्ता दिलेला शब्द हे मी परत बोललोच नव्हतो. खरंच असं घडतं आणि घडत आहे. म्हणूनच एक सांगायचं की माणसानं अगदी प्रामाणिक राहावं. मुलांनी आईवडिलांशी प्रामाणिक राहावं, आईवडिलांनी वडीलधाऱ्यांशी प्रामाणिक राहावं, समाजाबरोबर प्रामाणिक राहावं, शेजाऱ्यांच्या बरोबर प्रामाणिक राहावं. खरंच प्रामाणिकपणा खूप चांगला मौल्यवान दागिना आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. बघा, मी एका खेडेगावात गेले होते, तर तिथे बिरोबाचं मंदिर आहे. आता त्या बिरोबाच्या मंदिरात सामाजिक घरच्या लेवलचे खटले चालतात धनगरांचे. बघा, ही धनगर लोक किती चांगले आहेत. तर ते आपले कज्जा काही गोष्टी असतील तर ते कोर्टात नेत नाहीत. तर आपण काय करतो, बऱ्याच गोष्टी शेजारीशी भांडलो, चल रे तुला कोर्टातच खेचतो. मग त्याच्यावर केस लढवायची. मग ती केस किती दिवस नाहक चालते. त्यालाही त्रास, आपल्यालाही त्रास, बरोबर. म्हणूनच आता तर घरातली भाऊ स्वतःची वैरी झालेत. मला ही एवढी संपत्ती मिळायला पाहिजे, मला एवढी मिळायला पाहिजे. अरे यासाठी खून मारामाऱ्या सुद्धा व्हायला लागलेत. स्वतःच्या सख्या भावाचा खून करायला दुसरा सख्खा भाऊ अजिबात घाबरत नाही. किती वाईट घडतंय. आणि खरंच ह्या नकारात्मक गोष्टींनी समाज वातावरण नकारात्मक बनत चाललंय. म्हणूनच मला सांगायचं आहे की तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक राहा, शब्दाला जाणा. आता त्या खेडेगावात फक्त मूठभर भंडाऱ्यावर लोक खरं बोलतात किंवा शपथ देतात, आण देतात की बाबा मी या भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो की मी हे असंच वागेन. बघा, लगेच खटला मिटतोय, कोर्टात गेला, तुम्हालाही त्रास, दुसऱ्यालाही त्रास. मात्र इथं देवाचा कोर्ट किती चांगला आहे बघा. म्हणजे ह्यांच्यातलाच एक माणूस ह्यांचे तंटे सोडवतो आणि तेही मूठभर भंडाऱ्यावर. मग आपलं असं होतं का हो? नाही. आपण स्वार्थ, मोह हे आता भरपूर अडकलोय. खरंच प्रत्येक माणसानं प्रामाणिक असावं. शाळेत गेला की विद्यार्थीला पहिली शिकवण असते, चोरी करू नये, प्रामाणिक राहावं, खोटं बोलू नये. बघा, ह्या गोष्टी आपल्याला लहानपणी शिकवलेल्या असतात. पण आता समाज इतका बदलत चाललाय. टी व्ही, इंटरनेट, मोबाईल या युगानं तर माणसाच्या मानसिक गोष्टींवर आघात करायला सुरुवात केली. माणूस क्षणात खोटं बोलतो
क्षणात आपला प्रामाणिकपणा विसरून जातो आणि क्षणात दुसऱ्याला बदनाम करतो आणि क्षणात दुसऱ्याला बदनाम तरी करतोच, पण त्याचं आयुष्य त्यामुळं किती नुकसान होईल ह्याचा सुद्धा विचार करत नाही. म्हणून मला सांगायचं आहे की प्रत्येक माणसानं निदान आरशात बघितल्यावर तर स्वतःला असं वाटायला पाहिजे, आय एम ओके, किंवा मी खूप चांगला आहे, मी कुणाशी गद्दारी केलेली नाही, कुणाची चोरी केलेली नाही, कुणाला खोटं बोललो नाही. स्वतःशी तरी प्रामाणिक राहायला माणसाने शिकावं एवढंच वाटतं. आणि ह्या माझ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार. बघा, एक दिवस वेळ लागेल पण तुम्हाला पाहिजे ती गोष्ट नक्की मिळेल. फक्त माणसानं प्रामाणिक राहायला पाहिजे. मी तुम्हाला अगदी साधी सिंपल एक मॅजिक सांगते. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, फक्त मनात म्हणा की मला ती गोष्ट पाहिजे आहे आणि त्या गोष्टीशी तुम्ही प्रामाणिक राहा. बघा, एक उदाहरण सांगते की मला एक सुंदर घर पाहिजे. तर ते सुंदर घर कसं असेल इमॅजिन करा, व्हिज्युअलायझेशन करा, पण त्या गोष्टीशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यासाठी थोडेफार प्रयत्न करा आणि त्या गोष्टीशी प्रामाणिक राहिला तर एक दिवस ते खरंच तुमचं मॅजिक पूर्ण होऊन जाईल, तुमचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल, तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला मिळेल. फक्त आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि हे सगळं युनिवर्स आपल्याला द्यायला बसलं आहे आणि आपण घ्यायला लागलो आहे काय नकारात्मकता. फक्त ही नकारात्मकता सोडून द्या, सगळीकडं पॉझिटिव्ह वातावरणाकडं लक्ष द्या आणि सगळं सकारात्मक बोला, जेणेकरून दुसऱ्याचं पण चांगलं होईल आणि आपलं पण चांगलं होईल. बघा, ह्या माझ्या गोष्टी तुम्हाला पटतात की नाही. एक गोष्ट सांगते, फार पूर्वीची आहे. एक राजा होता आणि इतकी मोठी अफाट मोठं त्याचं राज्य होतं. आता ह्या राजाला बाळ नव्हतं. आता ह्या राजाचा वारसाधिकारी कोण, उत्तराधिकारी कोण, ह्याची चिंता राजाला पडली होती. मग राजा म्हणायचा, काय करायचं आता, एखादा उत्तराधिकारी तर पाहिजेच आपल्याला. मग त्यानं नगरात एक दौंडी पिटवली की जे जे प्रामाणिक नागरिक आहेत, यौवन म्हणजे यौवनातले तरुण लोक आहेत, त्यांनी माझ्या दरबारात उभं राहावं आणि मी त्यातला एक उत्तराधिकारी निवडणार आहे. मग राजानं काय केलं, त्या दिवशी अशा एकदम एक वाटीभर बिया घेतल्या आणि त्या राजवाड्यात ते युवक उभारले होते. राजानं प्रत्येकाला एक एक बी दिले आणि ते बी जाऊन पेरा आणि 40 दिवसानंतर त्याचं काय होतंय हे दाखवायला मला या. त्याच्यानंतरच मी त्यातला वारस निवडेन. आता मुलांना वाटलं की राजा एखादा अवघड काहीतरी देणार असेल, गोष्ट करणार असेल की जेणेकरून ते आपल्याला जमणार नाही. पण एवढी सोपी गोष्ट सांगितली, ही तर आम्ही नक्कीच करणार. मग ती मुलं घरी गेली. प्रत्येकानं आपल्या कुंडीमध्ये ते बी पेरलं आणि पाणी घालायला सुरुवात केली. मात्र प्रत्येकाचं छोटं छोटं एक 8 दिवसानंतर रोपटं उगवायला चालू झालं. पण त्या राजाच्या नगरीमध्ये एक मनीष नावाचा मुलगा होता आणि तो मनीष कुंड्याला रोज पाणी घालायचा, पण त्याचं झाड काय वर येत नव्हतं, रोपटं काय वर येत नव्हतं. मग त्याला खूप काळजी लागली, आता आपलं काय होणार, कसं होणार. एवढ्यात 40वा दिवस उगवला. इतर मुलांची वेगवेगळी झाडं बघून त्याच्या मनात चिंता निर्माण झाली, आता आपलं कसं होणार. तर राजाच्या दरबारात ही सगळी मुलं आपापल्या कुंड्या घेऊन हजर झाली. मग हाही मुलगा आपलं न उगवलेलं रोपट्याचं कुंडी घेऊन राजवाड्यात उभा राहिला. तर सगळे लोक त्याच्याकडे हसायला लागले की ह्याच्याकडं एकही झाड आलेलं नाही आहे, एकही रोप आलेलं नाही आहे. तर राजा सगळ्या लोकांजवळ आला, मुलांजवळ, आणि त्यानं म्हटलं, मी तुम्हाला सगळ्यांना नकली बिया दिल्या होत्या. तुम्ही ह्या प्रामाणिक न राहता राज्य मिळावं ह्या स्वार्थासाठी दुसऱ्या बिया पेरून ही रोपं उगवलेत. हा मुलगा एकटाच प्रामाणिक आहे की ज्यानं जे बी दिलं त्याच बीला तो पाणी घालत राहिला, सतत पाणी घालत राहिला, जोपर्यंत त्याचं रोप पण आलं नाही. तर हा मुलगा प्रामाणिक आहे आणि ह्यालाच मी माझा उत्तराधिकारी बनवणार.
मग बघा बरं, एका राजानं प्रामाणिकपणा कसा निवडला. म्हणूनच उसके घर में, म्हणजेच कळलं ना, देवाच्या घरात आपल्याला जायचं आहे, तो आपल्याला बघतोय, फक्त प्रामाणिक राहायला शिकायचं. चला, आजचा विषय तुम्हाला आवडलाच असेल असं मी मनाचं समाधान करून घेते. आणि तुम्हाला या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळं आयुष्यभर समाधान, सुख, शांती सगळं लाभो. धन्यवाद.